बातमी अवकाळी पावसासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अवकाळी पाऊस बरसतोय मात्र मुसळधार पावसासारखा बरसतोय। किनारपट्टी भागामध्ये हा जोरदार पाऊस बरसतोय। वादळी वारा सुद्धा आहे। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं, फळबागा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। वादळी पावसाचं थैमान झाल्यामुळे आज शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। केळी बागायत असो, काजू पीक असो, इतर झाडांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे सरकारने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करून या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लाईटचे पोल तुटल्यामुळे आज 2-3 दिवस या ठिकाणी लाईट खंडित झालेली आहे। काय वीज पुरवठा वीज विभागाने करावा अशीच आमची मागणी या ठिकाणी सरकारकडे आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं सलग दुसऱ्या दिवशी जो पाऊस आहे तो अवकाळी पाऊस सध्या पडताना पाहायला मिळतोय। तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये अशा पद्धतीने हा सध्या जो पाऊस आहे तो पडत आहे। त्यामुळे एकंदर पाहिलं तर अशा पद्धतीने विजेच्या कडकडाटात जो पाऊस आहे तो पाहायला मिळतोय। सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये हा पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हा जो पाऊस आहे तो पाहायला मिळतो। एकंदर बघितलं तर तिलारी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना पाहायला मिळतो। विजेच्या कडकडाटासह हा पाऊस आहे। प्रति ताशी 40 ते 45 किलोमीटर प्रति ताशी वेगाने हे वारे वाहत आहेत आणि सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे हवामान विभागाने पुढील 3 तास हा ऑरेंज अलर्ट हा जारी केला आहे आणि अशा पद्धतीने सह्याद्रीच्या पट्ट्याबरोबर तिलारी खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। मी वेंगुर्ले येथे आणि इथे बघितलं तर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पडतोय। बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या दिवशीही पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।